यशस्वी व्हायचे असेल तरच ऐका. नंबर 1. आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. नंबर 2. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. नंबर 3. या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले असते. ज्यांना ते यश मिळवण्याची अजिबात शक्यता नसताना देखील त्यांनी ते यश मिळवण्यासाठी त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवले. नंबर 4. झोपल्यावर दिसतात ती स्वप्न नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात. नंबर 5. पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात, पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते, पण दृष्टिकोन वेगळा असतो. नंबर 6. सक्रिय व्हा, जिम्मेदारी घ्या. त्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली समर्पित करत आहात. नंबर 6. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवत असतो. नंबर 7. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. नंबर 8. जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतःकरणातून निघत असते व ती खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्त सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते. नंबर 9. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. नंबर 10. यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा, त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील. नंबर 11. आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे असू. नंबर 12. देवाने आपल्या सर्वांमध्ये एक महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते. नंबर 13. जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफ बनते तेव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा. नंबर 14. आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्काने जिंकता येईल. नंबर 15. यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे. योग्य निर्णय कसे घ्यावे? अनुभवाने. अनुभव कसे घ्यावे? चुकीचे निर्णय घेऊन. नंबर 16. तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका, कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालात तर पहिले यश फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. नंबर 17. वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते. नंबर 18. स्वतःची तुलना जगात कोणासोबत करू नका. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय असे समजा. नंबर 19. जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला, परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे आहे तर सर्वांना सोबत घेऊन चला.